1 मध्ये YPL 1.0 जाऊया सरळ भैरवनाथ स्टेडियम मध्ये मैदानाच्या आतमध्ये जिथे मॅच आपल्याला पाहायला मिळते। एका बाजूला रणवीर 11 काटेकरवाडी तर त्यांच्या विरोधात जय महाराष्ट्र 11 येवती या दोन संघांमधली लढत पाहायला मिळते। टॉस जिंकलाय रणवीर 11 काटेकरवाडी टीमने फिल्डिंग करण्याचा घेतलाय निर्णय, आमंत्रित केले जय महाराष्ट्र 11 संघाला। बॅटिंग साठी सलामीची जोडी आदित्य हार्ड हिटर बॅटर मैदानाच्या आतमध्ये शेळकेवाडीचा धोनी मात्र पाहायला मिळतोय। तर नॉन स्टक एंडला मारुती चोरगे आणि गोलंदाजी ट्रॅक वरती तेज तरार गोलंदाज शेळकेवाडी एक्सप्रेस सुनील साळके गोलंदाजी ट्रॅक वरती पहिला पॉवर प्लेचं षटक मात्र हाताळण्यासाठी सज्ज झालाय। आज 3 खेळाडू एकाच टीम मध्ये खेळताना पाहायला मिळतात, परंतु आज विरोधामध्ये लेट्स प्ले पंचांचा ग्रीन सिग्नल। मॅचला सुरुवात झाली। पहिला बॉल, पहिलाच बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न। भाई दुखती नस माहिती आहे, प्रत्येकाची दुखती नस माहिती आहे। आदित्य कसा खेळतो हे सुनीलला माहिती आहे आणि आदित्यला माहिती आहे सुनील टप्पा कसा हाताळतो। एकमेकांच्या विरोधात ठाकलेत हे दोन्ही खेळाडू। सुनीलचा पुढचा बॉल आदित्यसाठी ऑन साइडला वळवलाय मिड विकेटला क्षेत्ररक्षक एक टप्पा घेत बॉल जाईल सीमा पार YPL चौका। रडार मध्ये येऊ नका, नजर लागेल कारण बॉल त्याचा सीमा पार असतो। कमबॅक होईल का? शॉर्ट बॉल होता तिथे हुक करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय घोषंगी क्षेत्रात, एक धाव सिंगल आली आहे। खूप चांगली मॅच रंगेल, बिग बॅटल दोन्ही टीम मध्ये पाहायला मिळेल। जिथे पाहायला गेलं तर रणवीर 11 योगेश काटेकर यांच्या मालकीचा संघ, दुसऱ्या बाजूला जय महाराष्ट्र 11 संग्राम भैया शेवाळे PI आणि विक्रमदादा शेवाळे यांच्या मालकीचा संघ। दोन संघांमध्ये तुल्यबळ लढत। पुढचा बॉल आदित्यसाठी सुनीलचा, ओहो चांगला बॉल, गती परिवर्तन, टप्पा पडल्यानंतर बीट करून आदित्यला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आलाय तो डॉट बॉल। चांगली फील्ड सजवली, मिड विकेट तैनात आहे, तिथे लॉंग ऑफ पाहायला मिळतोय। शॉर्ट कव्हर, शॉर्ट पॉइंट, मिड ऑन, मिड ऑफ, शफल होऊन हेलिकॉप्टर, फेवरेट शॉट, फेवरेट पॅटर्न आहे त्याचा आदित्यचा, तोच खेळण्याचा प्रयत्न होता। पुढे आले, थोडेसे शफल झाले, परंतु बॅटला ब्रश होऊन चेंडू घोषंगी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला, तिथे एक धाव सिंगल आली। सिंगलच्या मदतीने धाव फलक 5 या धावसंख्येवरती 6 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली। मोठ्या फटक्यासाठी गेले, फटका फसलाय, बॉल हवेत डीप मध्ये ऑस्ट्रेलियन स्टाईल पद्धतीने घेतलाय कॅच। 440 वोल्टचा लागलाय धक्का आणि विकेटचं पतन, आदित्यला जावं लागेल माघारी। पहिला गडी बाद, आदित्य बॅक टू द डगआउट। षटक सुनील यांनी हाताळलं। धावा खर्च करत असताना मात्र पाहायला मिळाला पहिल्या षटकामध्ये 6 एक विकेट महत्वाची होती। आदित्य गेल्या मॅच मध्ये अर्धशतक तणाने मात्र हुकलं होतं, त्याला मात्र माघारी धाडलाय। आता नवीन बॅटर युनाइट नंबर 3 मध्ये टायसन दाखल झाला, निलेश ठुलप आणि गोलंदाज ट्रॅक वरती अक्षय आलाय। दुसरं षटक मारुतीसाठी, हा बॉल शॉर्ट बॉल, गिरकी देखील घेतली, फिरकी देखील घेतली, परंतु बॉल जाईल घोषंगी क्षेत्रामध्ये, एकच धाव। चांगली गोलंदाजी, चांगली रणनीती आखली आहे। ही मॅच दोन्ही संघांसाठी इम्पॉर्टंट आहे कारण दोन्ही संघांनी एक एक मॅच जिंकली आहे
आणि आणखीन एक मॅच जिंकून कोण बरोबरी कोण करतील, दुसरा गुण कोण प्राप्त करेल, ही मॅच जिंकण्यासाठी हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. अक्षय गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र पाहायला मिळतोय. P1चं दुसरं षटक हाताळतोय. चला लगेच बॉल द्यायचंय. येलो आर्मी आणि विरोधात पिंक आर्मी या दोन टीम मध्ये ओहो इथे इनफिल्डच्या वरून शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक होता, चुकी झाली. कॅच घेण्याचा प्रयत्न होता, बॉल हातातून निसटला, परंतु एक धाव घेण्यामध्ये चपळाई दाखवली दोन्ही बॅटरने आणि सिंगल येत असताना पाहायला मिळाली. निलेश उर्फ टायसन या नावाने चर्चेत असणारा बॅटर पाहायला मिळतोय, परंतु त्याच्या विरोधात अक्षय. पुढचा बॉल मोठ्या फटक्यासाठी गेले समोरच्या दिशेला, बिगिट केलाय, आउट ऑफ द पार्क. दे धडक बेधडक टायसनच्या बॅट मधून आलाय हा फटका, एकदम कडक 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 डाऊन दी ग्राउंड षटकार. दी ग्राउंड षटकार, ताकद नजाकत मात्र पाहायला मिळाली या फटक्यामध्ये. ऑन साइडला वळवलाय, मिड विकेटचं क्षेत्ररक्षण आता निवडलंय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव, सिंगल येईल. चांगलं कॉलिंग तिथे पाहायला मिळालंय. एकच धाव, सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सरसवेल, जाऊन पोहोचेल. सन्मान दिलाय. समोरच्या दिशेने ड्राइव्ह करत असताना ऑन ड्राइव्हचा प्रयत्न, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक वैदा येतोय, बॉल पर्यंत फेकी करतोय, तिथे एकच धाव. 16 धावा धाव फलकावरती, 16 ऑन स्कोर कार्ड. अक्षय वरती टायसनने हल्ला चढवलाय. आदित्य माघारी गेल्यानंतर जबाबदारी स्वीकारली आहे. ओहो इथे चांगला बॉल, गती परिवर्तन जरूर पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजी, ओव्हरची होते समाप्ती. दुसरं षटक समाप्त झालं. टीमची धावसंख्या 16ला 1. जय महाराष्ट्र युवती संघाचा स्कोर आपण अनुभवताय. 2 षटक समाप्त झाल्यानंतर देऊया डीजेला संधी आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. थँक्यू. स्पीड अप ठेवा. सुनील गोलंदाज ट्रॅक वरती, वैयक्तिक दुसरं, संघासाठी तिसरं. फ्लिक ऑफ द रिस्ट, निखिल एका हातामध्ये बॉल काढलाय. व्हाट अ झेल, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द इव्हिनिंग. निखिल चोरगे होता शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये, एका हातातून निसटला, परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये ही कॅच घेतले. व्हाट अ झेल, व्हाट अ झेल. मुंबईच्या भाषेमध्ये बॉल काढला. व्हाट अ कॅच, टोकोडीचे. रिप्ले, लोअर फुल टॉस फ्लिप करायचा होता. शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये पहिला अटेम्प्ट फसला, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये ही कॅच. भाऊ व्हायरल झाला, निखिल भाऊ व्हायरल झालाय. आज स्टेटस वरती कॅच राहील. टीम देखील खुश असेल. आतापर्यंत 2 मोठे झटके दिलेत. आयकॉनला माघारी धाडलाय, कॅप्टनने आयकॉनला माघारी धाडलाय. आदित्य आलाय, नवीन बॅटर इनॅट नंबर 4 मध्ये दाखल झालाय. सुनील काय गोलंदाजी राहिली, कमालीची गोलंदाजी, दबदबा पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, ओहो इथे शरीरापासून दूर ठेवलाय.
आखू टप्प्याचा बॉल होता, हाफ ट्रॅकर चेंडू इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न होता, चांगली गोलंदाजी. तिसरं षटक सुनीलने का घेतलंय? कारण दबदबा ठेवायचा होता, त्याला धावा रोखायच्या आहेत आणि त्यासाठी हे तिसरं षटक. पुढचा बॉल मोठ्या फटक्यासाठी गेले, बॉल हवेत आहे, लॉंग ऑफ तैनात आहे आणि अप्रतिम कॅच. आणखीन एक विकेटचं पतन. शिवा यांची अप्रतिम कॅच. काय झेल घेतलाय आणि सेलिब्रेशन केलंय. आणखीन एक विकेटचं पतन. आतापर्यंत 3 विकेट मिळवल्यात सुनील चालके यांनी. महत्वाचे गडी माघारे धाडलेत. सेलिब्रेशन का होऊ नये? मग आता डीजेला संधी दिली पाहिजे. ठोको डीजे. राजू दादा मैदानाच्या आतमध्ये. राजू वरती नजर असेल. टायसन आणि राजूला मात्र जबाबदारी स्वीकारावी लागेल. एक चांगला फायटिंग स्कोर उभारावा लागेल, पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. परंतु एक कडवा आव्हान समोर. सुनील चालके मोठ्या फटक्यासाठी गेले होते, बीट करून सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी. आतापर्यंत आपण जर पाहायला गेलं ना, सुनील चालके यांची गोलंदाजी जिथे मेडन ओव्हर येईल का, 2 विकेट तर आल्यात. या मॅच मध्ये पहिली मेडन ओव्हर आपल्या नावावरती करेल का? अंतिमचा 2 चेंडू शिल्लक आहेत. इनफिल्डच्या वरून उडवलाय. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका. बॉल चाल सीमारेषेच्या बाहेर. पुस्तकी फटका. एकच वादा राजू दादा याच्या बॅटमधून. ठोको डीजे. आलाय. आशा पल्लवित झाल्यात. चौकाराची गरज होती. टीमची धावसंख्या 20. या धावसंख्येवरती खोदून काढलाय. ओव्हर पिच होता. टप्पा थोडासा पुढे ठेवला होता. एक धाव सिंगल आली शेवटच्या बॉलवरती. षटक आलाय. 3 षटकांचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 21. लॉस ऑफ दी 3 विकेट. परंतु सुनील चालके यांची चर्चा केली तर अगदी 11 धावा खर्च करत असताना 3 विकेट मिळवले. आतापर्यंत 2 षटक त्यांनी हाताळलंय. यस डीजे या. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न, ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न सुरू केलाय. अगदी एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून क्षेत्ररक्षक येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि सहजरित्या इथे धावा कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. त्या दोन धावा आल्यात. अरविंद गोलंदाजी स्ट्राईक वरती पुढचं षटक घेऊन मात्र सज्ज होतोय. राजू आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 बॉल फेस केले, 7 धावांवरती खेळतोय. टायसनच्या बॅटमधून अगदी 5 धावा फेस करत असताना 9 धावा त्याने आतापर्यंत कुठल्याच एक षटकार त्याच्या पाठमधून पाहायला मिळाला. परंतु राजू आल्याला मात्र आक्रमण भूमिका मात्र बजावत असताना पुढचा बॉल अरविंदचा. राजू साठी आखो टप्प्याचा बॉल. दिशा दिलीये. बॉल हवेत आहे. एलिव्हेशन तेवढं प्राप्त झालं नाहीये. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. एका धावीवरती समाधान मानलंय. चांगलं कॉलिंग तिथे पाहायला मिळालं दोन्ही बॅटर मध्ये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एकच धाव आली आणि एका धावेने टीमची धावसंख्या 24. या धावसंख्येवरती 24. आता स्ट्रायकर एंडला टायसन निलेश पाहायला मिळतो, ज्याच्या बॅटमधून मगाशी एक षटकार पाहायला मिळाला होता. मोठ्या फटक्यासाठी गेले होते. बॅटला ब्रश झालाय. चेंडू चाललाय घोषंगी क्षेत्रात. तिथे एकच धाव. डी झोन मध्ये एक धाव मात्र मिळेल. संपूर्ण प्रेक्षक वर्ग अगदी चारी बाजूला YPL साठी मात्र जोडला गेलाय. कारण ही स्पर्धा नामांकित स्पर्धेमध्ये गणली गेली आहे. नवी मुंबईमध्ये देखील या स्पर्धेची चर्चा राहिली आहे. प्रत्येक जण मात्र या स्पर्धेकडे डोळे लावून पाहतोय. आज प्रत्येक चाहता वर्ग, खेळाडू वर्ग या स्पर्धेसाठी जोडला गेलाय. उलटा फुलटा रिव्हर्स स्विजिटचा फटका होता. बॉल पाठीमागे चाललाय. तिथे बायच्या स्वरूपात एक धाव. 26 धावा. धाव फलकावरती रिव्हर्स अटेम्प्ट केला होता
प्रॉपर जजमेंट जुळलं नाहीये या फटक्यावरती. सोडून दिलाय, ओळखलं, पारखलं. व्हाईट बॉलचा इशारा. पंच दोन्ही हात समांतर करतायत. व्हाईट बॉलचा इशारा देतात. दंडित केलं जातंय गोलंदाजाला. पुन्हा टाकावं लागेल. अवांतर धावसंख्येमध्ये भर. 27 धावा धावफलकावरती. खूप चांगली मॅच आपण पाहतोय दोन्ही टीम मध्ये. बाहेरचा बॉल आतमध्ये वळवण्याचा प्रयत्न. पंच पुन्हा एकदा कवायत कसरत केली जाते पंचांच्या माध्यमातून. व्हाईट बॉल आलाय. अवांतर धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा धावफलकावरती. या धावा रोखणं कुठेतरी महत्वाचं असेल. सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे, त्यामुळे या धावांना रोख ठेवावा लागेल. 28 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागतात. रणवीर 11 संघाने मात्र टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. तो अगदी यशस्वी होताना मात्र पाहायला मिळतोय की नाही, परंतु यावेळेस फटका जबरदस्त होता. एलिव्हेशन तितकं प्राप्त झालं नाहीये. गोलंदाजाला मिळते क्षेत्ररक्षकाची साथ, एक मदतीचा हात. टायसन हा फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर अथर्व टेटमे, यंग खेळाडू अथर्व टेटमे आलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यंग टॅलेंटेड डावखुरा बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आणि त्याच्या समोर आपण पाहायला गेलं तर गोलंदाज अरविंद 7 धावा खर्च करत असताना एक विकेट मात्र जरूर त्याने मिळवली. 4थं षटक तो हाताळतोय. अगदी थोड्याशा दबदबा पाहायला मिळतोय गोलंदाज रणवीर 11 संघाचा. अरविंद यांचा पहिला बॉल मात्र फेस करेल तिथे अथर्व. अंतिमचा बॉल आहे 4थ्या षटकाचा. फील्ड सजवली जाते. अंतिमचा बॉल, शेवटचा बॉल होता. बॉल हवेत आहे आणि या ठिकाणी कॉट बिहाइंड द विकेट स्लिप तैनात केली होती सुनील चालके यांनी. मास्टर माइंड कॅप्टन सुनील चालके. विकेटचं पतन. तू चल मे आया असं त्याने अथर्वने टायसनला सांगितलंय. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. नाना मैदानाच्या आतमध्ये आणि गणेश काटेकर अंतिमचं षटक. स्लॉट ओव्हरचं षटक. हाणेमारीचं षटक. डेट ओव्हर स्पेशलिस्ट गणेश काटेकर मैदानाच्या आतमध्ये गोल्डन स्ट्राइक वरती अंतिमचं षटक मात्र हाताळण्यासाठी आलाय. टीमची धावसंख्या 4 षटक समाप्त झाल्यानंतर 28 ला 5. राजूवरती नजरा असतील. 5 बॉल आतापर्यंत फेस केले. 8 धावांवरती खेळतोय. चांगला फायटिंग स्कोर उभारायचा असेल तर राजूला मोठे फटके मारावे लागतील. गणेशचा पहिला बॉल राजूसाठी. लोअर फुल टॉस बॉल. त्याच्यावरती आक्रमण केले. क्षेत्ररक्षक कुठली चुकी करत नाहीये. त्याच दिशेला हात देऊन बसले झेल. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद. राजू बॅक टू
का, कारण आपल्याला पुढची मॅच देखील खेळवायची आहे. त्यामुळे ही मॅच जर लवकर संपली ना तर पुढची मॅच देखील लवकर खेळवता येईल आणि आजचा लॉट हा आपला क्लिअर होईल, जेणेकरून उद्याच्या दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने नवीन फ्रेश मॅच आणि उद्याचा लॉट्स आपण क्लिअर करू शकतो. पहिल्याच बॉलवरती अगदी पहिली विकेट प्राप्त केली गणेशने. सन्मान दिलाय हलक्या त्याने ढकललाय. एकच धाव सिंगल आली आहे आणि आनंद सांगताय तर सुनील मार मी धावतोय, मी पोहोचलोय. अगदी लेजंड खेळाडू, अगदी चप्पल चिता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आनंद यांना अगदी चोरटी धाव घेण्यामध्ये चप्पळता दाखवणार आहे. आनंद अगदी सलग 30 वर्ष कारकीर्द गाजवले क्रिकेटची. आजही देखील क्रिकेटचा नाद मात्र पाहायला मिळतोय. क्रिकेटवरचं असलेलं प्रेम सातत्याने मात्र पाहायला मिळतं आणि त्याच मुळे नॉर्थ सेकंड एंडला आनंद पाहायला मिळतात. पुढचा बॉल गणेशचा, नाना यांच्यासाठी शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, तिथे कॅच झाले, ड्रॉप, बॅकअप देखील होतं आणि त्याचा भुर्दंड ऑन साइडला येतोय. चौकार, 4 धावा नाना यांनी उचलली आहे जबाबदारी. हा फटका आलाय, लय भारी लय भारी लय भारी. पुढचा बॉल नाना यांच्या बॅट मधून मात्र चौकार पाहायला मिळालाय. ओहो, इथे गती परिवर्तन, टप्पा पडल्यानंतर काटा बदलतोय, मार्ग बदलतोय. हा चेंडू येतो तो डॉट बॉल, बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. अजूनही 2 बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या 33 या धावसंख्येवरती मात्र स्थिर असताना मात्र पाहायला मिळते. परंतु अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. एखाद दुसरा मोठा फटका आला तर एक चांगला स्कोर उभारण्याचा प्रयत्न जय महाराष्ट्र युवती संघाचा असेल आणि पुन्हा एकदा बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणि इथे हलकासा बॅटला ब्रश झालाय. कॉट बिहाइंड द विकेट आणि खेळाडूवृत्ती दाखवली आहे नाना यांनी. अगदी पंचांची वाट देखील बघितली नाही आणि हे असतं खरं क्रिकेट आणि तेच त्यांनी दाखवलं. इमानदारी काय असते आणि हा ऍक्शन रिप्ले ओमसई एमटीसीच्या माध्यमातून. टप्पा पडल्यानंतर अगदी आपण बघू शकता बॉल रिलीज केल्यानंतर हलकासा बॅटला ब्रश झाला आणि अपील देखील नक्कीच केली गेली, परंतु अगदी पंचांच्याकडे पाहिलं देखील नाही आणि सरळ डगआउटच्या दिशेने घेऊन गेले. ही इमानदारी. अगदी खरं खेळा, क्रिकेटची गद्दारी करू नका. एक वेळ मुलगी धोका देईल परंतु क्रिकेट मात्र कधीच धोका देणार नाही. चला मॅच दिशेने अंतिमचा बॉल आणि 7 विकेट आतापर्यंत गेल्यात. 33 धावा धावफलकावरती लागल्यात. अंतिमचा चेंडू, बघूया अंतिमच्या चेंडूवरती धावा किती येतील. मोठ्या फटकाटीसाठी जाण्याचा प्रयत्न. आनंद बघा चपळाई काय दाखवली आहे, चपळाई दाखवली की नाही बघा. दुसरी धाव देखील गेले बघा नॉन सेकंड एंडला आणि इथे जिथे बघा. वॉट अ मॅच. आनंद याच्यासाठी सोडा. 30 वर्षाचा अनुभव कशाला म्हणतात तर याच्यासाठी म्हणतात. ही चपळाई दाखवली आहे. चप्पल चिता का म्हणतात? जिथे एकही धाव नव्हती तिथे 3 धावा शेवटच्या बॉलवरती आल्यात. अगदी येवतीचा हा चप्पल चिता अनुभव आहे. चपळाई दाखवली, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अगदी जंगलामध्ये हरिण आणि चिता ज्याप्रमाणे धावतो ना तशा या 3 धावा कंप्लीट केल्यात. अगदी 3 धावा आल्यात. या 3 धावाचं महत्व जय महाराष्ट्र युवतीसाठी खूप महत्वाचं होतं आणि शेवटच्या बॉलवरती 3 धावा आल्यात. टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 36. लक्ष असेल 37 धावांचं. येणारे 30 चेंडू 37 धावांची गरज. कबीर 11 आणि शिवशंभो थांबा जरा. जर ही मॅच लवकर संपली तर आपण लगेच टॉस घेऊया. आयोजकांच्या माध्यमातून तसा कॉल आहे.
जर उशीर केला तर षटक कमी करण्यात येतील. कारण आजच्या दिवसाचा लॉट्स क्लिअर करायचा आणि ही मॅच लवकर संपवायची आहे. बघा 25 मिनिटाचा अवधी आहे, त्यामुळे थोडंसं स्पीडअप ठेवा. आयोजकांच्या माध्यमातून थोडंसं आपल्याला सहकार्य करायचं आहे. आजच्या दिवसाचा लॉट्स आपल्याला क्लिअर करायचा आहे. लक्ष 37 धावांचं आहे. 30 चेंडू मध्ये 37 धावा करायचे. टीम रणवीर 11 काटेकरवाडी या संघाला आणि त्यांच्या विरोधात जय महाराष्ट्र युवती संघ आपल्याला अनुभवायला मिळतोय. आणि वाऱ्याचा ओघ वाढलाय, वारा उलट्या दिशेने वाहायला लागलाय, त्यामुळे पाहावं लागेल. सुनील आणि अक्षय गोलंदाजी ट्रॅक वरती. मारुती पहिला बॉल, पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून उडवलाय. आदित्य येतोय बॉल पर्यंत, अगदी वेगाने बॉल कॅरी केलाय, फेकी केली जाईल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, विकेट किपर एंडकडे केलाय थ्रो आणि वेगाने 2 धाबा. संघाचं खातं अकाउंट ओपन झालंय. कबीर 11 संघाने टॉस जिंकलाय आणि गोलंदाजीचा घेतलाय निर्णय आणि शिवशंभो काजरवाडी संघाला करायची आहे बॅटिंग. कबीर 11 संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. टॉस जिंकून काजरवाडी संघाला बॅटिंग करायची आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. जबरदस्त स्ट्रोक, एक मोठा फटका लगावलाय. बॉल एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुनील चाळके याच्या बॅट मधून एक बँडेड स्ट्रोक. YPL चौका. कबीर 11 संघाने टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि शिव शंभो काजरवाडी संघाला बॅटिंग करायची आहे. 6 धावा फलकावरती. सुनील चाळकेच्या बॅट मधून मात्र हा चौकार पाहायला मिळाला. कमबॅक होईल का मारुती चोरगे? टप्पा पाडल्या तर थोडासा बाहेर वळतोय हा बॉल. अगदी कट्टरचा वापर नक्कीच केला जातोय. अनुभव आहे, दोन्ही टीमने एक मॅच जिंकली आहे. या मॅच मध्ये अगदी कोणता संघ विजय प्रस्थापित करतील हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. ऑन साइडला वळवलाय, ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता. तिथे एक धाव सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने एक धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय 7 या आकड्यावरती. एक मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतोय 7. ज्याच्या वेळी 7 धावा धावसंख्येवरती लागतो त्यावेळेस भारताचा एक यशस्वी कर्णधार महेंद्र सिंग धोनी, त्याच्या जर्सीचा नंबर 7 आणि धावफलकावरती देखील धावा लागतात त्या 7-7. पुढचा बॉल, एक जबरदस्त स्ट्रोक, गॅप शोधून काढले. नाही जमणार, नाही जमणार, एकदा करून बघा, नक्की जमेल आणि जमवलंय. आता या बॅटरने ठोकलाय एक बिग हिट, षटकार. हलक्या त्याने ढकललाय, पुश केलं, एक धाव घेतली आणि पहिलं षटक समाप्त झाले. टीमची धावसंख्या 14-24. बॉल मध्ये 23 ची गरज. 24 बॉल मध्ये 23 करायचे आहेत. आदित्य येतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिल्या षटकामध्ये मारुती चोरगे यांनी धावा खर्च केल्या 14, परंतु गडी बाद करण्यामध्ये यश आलं नाहीये. परंतु आता दुसरं पॉवर प्लेचे षटक मात्र हाताळण्यासाठी आदित्य शेळके आलाय. पाहावं लागेल, आदित्यवरती जबाबदारी दिली आहे, दुसरं पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. परंतु समोर जर पाहायला गेलं तर सुनील चाळके आहे. दोघांना एकमेकांशी दुखती नस माहिती आहे, कारण सुनील कशा पद्धतीने खेळतो हे आदित्यला देखील माहिती आहे आणि सुनीलला देखील माहिती आहे आदित्य कशा पद्धतीने टप्पा हाताळतो. दोन्ही सातत्याने एकत्र खेळलेले खेळाडू आहेत, परंतु आज एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळत आहेत. येणारे 24 बॉल 23 धावांची गरज आहे. आदित्य निघालाय सुनीलसाठी. हा बॉल ऑन साइडला वळवलाय, गॅप शोधून काढली आहे. अगदी रिकाम्या जागा भरा, अगदी तिथे चल बिचल पाहायला मिळाली. धुंडो 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 मेरी साजना. सिंगल आली आहे.
ऑन साइडला बिग हिट केलाय, पाहावं लागेल पंचांचा निर्णय. डी झोन मध्ये एकच धाव सिंगल आली. सिंगलच्या मदतीने फक्त एकच धाव मात्र प्राप्त होत असताना मात्र पाहायला मिळते. तुम्ही मागील क्षेत्र जर पाहिलं ना तर अगदी तुम्ही किती मोठे फटके मारला तुम्हाला एकच धाव मात्र मिळणार आहे, सिंगलच मिळणार आहे. फटके मारायचे असतील तर समोरच्या दिशेमध्ये मारा. ओहो, फ्लिक करण्याचा प्रयत्न अगदी लेग स्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. अक्षयच्या बॅटमधून मगाशी एक षटकार पाहायला मिळाला. 3 बॉल त्याने आतापर्यंत फेस केले. 8 धावांवरती खेळतोय आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर 5 बॉल त्याने देखील फेस केलेत आणि ऑन साइडला वळवलाय. पंच इशारा करतायत. बॉल चाललाय टप्पा 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 घेत. बॉल सीमा पार. चौकार. रमेशजी लावण सर इथे उपस्थित झालेत. त्यांना मी विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. उद्योजक रमेशजी साहेबांना मी विनंती करेन. ऑन साइडला बनवण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट पद्धतीने. क्षेत्ररक्षक आहे डीप मधून चांगला प्रोटेक्शन दिलंय. आनंद चाळके आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील या. आपला देखील युवती प्रीमियर लीगच्या माध्यमातून रमेश दादा आपल्याला देखील विनंती असेल या. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे युवती प्रीमियर लीग 2025 मध्ये. मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. सुनील साठी हा बॉल अगदी चांगला बॉल होता. अंतिमचा बॉल शेवटचा बॉल असेल. 23 धावा धावफलकावरती. फटका समोर. ना मुन्ना ना बाबू ना शोना. सुनील शेट्टी को कहते हैं अन्ना. डांस करती तमन्ना. बॉल जाएगी तुन्ना तुन्ना तुन्ना. सुनील सळके याच्या बॅट मधून षटकार. टप्पा चुकला आणि टप्प्यात आला की कार्यक्रम झाला. आप्पा मी तोडत नाही, मी ठोकतो. आपला पॅटर्नच वेगळा आहे. सुनील चाळकेचा पॅटर्नच वेगळा आहे. हा षटकार चौकाराची बॅट. 18 चेंडू 9 ची गरज. मारुती सुरगे आलेत गोलंदाजी स्ट्राइक वरती. पुढचं षटक अक्षय. स्ट्राइक एंडला फटका फसलाय. बॉल हवेत. आनंदा बॉल पर्यंत येत आहेत. ओहो, इथे एफर्ट चांगले होते. अगदी वेगाने धावत आले. रनिंग करत असताना झेल घेण्याचा प्रयत्न थोडासा अवघड होतो परंतु प्रयत्न चांगले होते आनंदा यांचे. एफर्ट चांगले पाहायला मिळाले. स्ट्राइक रोटेट झाली. आता येणारे 17 बॉल 8 धावांची गरज. 29 धावा धावफलकावरती लागल्यात. सुनील चाळके स्ट्राइक 7 बॉल आतापर्यंत फेस केल्या. 14 धावांवरती खेळतोय. चांगली पार्टनरशिप अक्षय आणि सुनीलची. रिव्हर्स अटेम्प्ट. स्विच हिट. उलटा फुलटा फटका खेळण्याचा प्रयत्न. सरळ बॅटने स्ट्रोक येतोय तर उलटा फटका खेळण्याची गरजच नाहीये कारण स्कोर आपण पाहायला गेलं तर 16 चेंडू 8 ची गरज आहे. जास्त घाई करण्याची गरजच नाहीये परंतु काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न सुनील चाळकेच्या माध्यमातून. हो, इथे फटका फसलाय. बॉल हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. बॉल पाठीमागच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील. अगदी चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चित्याच्या चालीने हरण्याच्या गतीने मात्र या 2 धावा कंप्लीट होत आहेत. आता 15 बॉल मध्ये 6 धावा करायच्या आहेत. 31 धावा धावफलकावरती लागल्यात. आज कुठेतरी रणनीती थोडीशी चुकली आहे म्हणता येईल जय महाराष्ट्र युवती संघाची कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिली रणवीर 11 ची सुनील चाळके यांची. खोलवर टप्प्याचा बॉल होता. खोदून काढलाय. मनगटाचा वापर सुरू केलाय. मिड विकेट रिजन मधून क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. तिथे फक्त 1 धाव. अगदी चांगलं क्रिकेट. कॅल्क्युलेशन क्रिकेट. त्यांना माहिती आहे मोठे फटके खेळण्याची गरज नाही. सिंगल डबलने मात्र मॅच अगदी आपल्या बाजूने राहिली आहे. आता 14 चेंडू 5 धावांची गरज.
फटका लॉफ करण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगला बॉल तिथे हाताळला. आलाय तो डॉट बॉल. आता येणारे 14 चेंडू 5 धाबांची गरज. 14 चेंडू 5 ची गरज आहे. हो, इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस द बॅट, बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आता 12 चेंडू आणि 5 धाबांची गरज आहे. 12 चेंडू 5 धाबांची गरज. आणि आमचे कॅमेरामॅन पण्या कॉल आलाय मुंबईवरून. टाकीचा सपोर्ट घेऊन आणि संपूर्ण मान्यवर हो इथे फटक्यामध्ये आहे वजन. रन मिळतील तिथे अर्धा डझन. मॅच फिनिश. दोन्ही स्टाईल पद्धतीने मॅच फिनिश केली आहे. रणवीर 11 या संघाचा दबदबा पाहायला मिळाला आणि 2 विजय प्रस्थापित केले YPL 1.0 मध्ये. संघ मालक खुश, संपूर्ण टीम खुश. आणि या मॅचचा हिरो अर्थातच प्लेअर ऑफ द मॅच देऊया. 1 मॅन आर्मी, नन अदर शेळकेवाडी गावचा सुनील चाळके ठरलाय या मॅचचा हिरो. कॅप्टन कूल सुनील चाळके. मागील मॅचचा हिरो सुजित शेवाळे आणि आधीचा मॅचचा हिरो अर्थातच महेश नारकर. महेश नारकर, सुजित शेवाळे आणि सुनील चाळके आपला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब मात्र घेऊन जायचा आहे या तिघांनी. आणि ही मॅच जरा लवकर करायची आहे. 25 मिनिटाचाच तुम्हाला देखील अवधी आहे. मॅच लगेच सुरुवात करा. अंतिमची मॅच आहे आजच्या दिवसातली, त्यामुळे मॅचला थोडीशी गती द्यायची आहे.